नमस्कार मित्रांनो, कशा आहात? आय होप तुम्ही सर्व ठीक असाल. स्वागत आहे तुमचं JK मराठीच्या एक नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. या चॅनलवर आला म्हटला तर तुम्हाला काहीतरी माहिती मिळूनच जाईल, कारण की आपण तसेच व्हिडिओ टाकत असतो. त्यासाठी कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण की माहितीपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणारच आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, कारण की हा व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत असतो. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कोण आहेत अलीना मिश्रा आणि शिल्पी सोनी? महिला दिनी प्रधानमंत्री मोदींनी भरभरून केलं कौतुक आणि सांगितलं त्यांची कहाणी. कोण होत्या या दोघी? आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. महिला दिनाच्या निमित्ताने प्रधानमंत्री मोदींनी अलीना मिश्रा आणि शिल्पी सोनी यांच्या योगदानाचे कौतुक केले. या दोन महिला शास्त्रज्ञ आणि अणु आणि अवकाश क्षेत्रात भारताला गौरवाच्या उंचीवर नेले आहे. बनवायचं कारण एकच होतं की कोण होते या दोन महिला. आपण व्हिडिओच्या माध्यमातून तर जाणूनच घेणार आहोत. महिला दिनाच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील महिलांच्या प्रगतीबद्दल महत्त्वाची माहिती दिली. 2025च्या महिला दिनी प्रधानमंत्री मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 2 खास भारतीय महिलांचे फोटो शेअर केले. या महिलांमध्ये एक शास्त्रज्ञ अलीना मिश्रा आणि दुसरी अवकाश शास्त्रज्ञ शिल्पी सोनी यांचा समावेश आहे. या दोघी महिलांनी विज्ञान क्षेत्रातील महिलांच्या महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रधानमंत्री मोदींनी या महिलांचे योगदान राष्ट्रीय स्तरावर मान्यता दिली आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले. अलीना मिश्रा आणि शिल्पी सोनी यांची कहाणी त्यांच्या मेहनती आणि अनोख्या शोधामुळे एक प्रेरणादायक उदाहरण ठरते. या दोघीही विज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करत आहेत आणि त्यांनी देशाच्या अंतराळ क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्विट सुद्धा केलेलं आहे. अलीना मिश्रा भुवनेश्वर येथील एक साध्या कुटुंबातून आलेल्या असून आज अणुशास्त्रज्ञ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. तिच्या कौटुंबिक शैक्षणिक वातावरणामुळे तिच्या विज्ञानाच्या क्षेत्रात प्रवेश मिळाला. त्यांच्या वडिलांची प्रेरणा घेत अलीनाने मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्रात काम करण्यास प्रारंभ केला. त्यांच्या कामामुळे भारताच्या अणुतंत्रज्ञान क्षेत्रात एक नवीन दिशा मिळाली आहे. विशेषतः अणुप्रक्षेपण तंत्रज्ञान आणि हलक्या वजनाच्या पोर्टेबल प्रणालीच्या डिझाईनमध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कामामुळे दुर्गम भागात आरोग्य सेवा पुरवणारे नवीन उपाय शोधले गेले आहेत, ज्यामुळे अनेकांनी जीवनमान सुधारले आहे. ह्या होत्या अलीना मिश्रा. दुसरी महिला शिल्पी सोनी या अवकाश शास्त्रज्ञ आहेत आणि मध्य प्रदेशातील सागर हे राहीच्या इस्रोच्या 24 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 35हून अधिक कम्युनिकेशन आणि नेव्हिगेशन मोहीममध्ये महत्त्वपूर्ण काम केले. शिल्पी सोनीने भारतीय अंतराळ कार्यक्रमात स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वापरास चालना दिली आहे. त्यांनी आपल्या कार्यात जी आव्हाने स्वीकारली त्यातले काही कार्य जागतिक पातळीवर उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडलेले आहेत. इस्रोने विकसित केलेल्या सुरक्षित अंतराळ प्रवास तंत्रज्ञान भारताच्या आत्मनिर्भरतेचे दक्षिणेस एक मोठे पाऊल आहे. या होत्या शिल्पी सोनी. त्यानंतर अलीना आणि शिल्पी यांनी प्रधानमंत्री मोदींच्या धन्यवादाच्या संदेशावर त्यांच्या प्रक्रियेच्या व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महिलांनी संधी देणे महत्त्वाचे आहे. अलीना मिश्रा म्हणाल्या, आम्हाला वाटते की भारत हे विज्ञानाच्या क्षेत्रात चैतन्यपूर्ण आणि वाढत्या क्षेत्र म्हणून ओळखले जात आहे. आम्ही आशा करतो की महिलांनी अधिकाधिक संधी मिळतील आणि ते विविध क्षेत्रात आपले योगदान देतील. शिल्पी सोनी असे सांगते, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या रोमांच जगात प्रत्येकाचा आपले विचार, कल्पना आणि नवीन आणता येईल. विशेषतः महिलांना यामध्ये पुढे येऊन आपल्या कुटुंबाचे आणि देशाचे नाव मोठे करायचे आहे, असं त्यांनी सांगितलं. महिला दिनानिमित्त प्रधानमंत्री मोदींनी अलीना मिश्रा आणि शिल्पा सोनी यांचे उदाहरण देऊन विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील महिलांच्या योगदानाला महत्त्व दिले आहे. या दोन महिलांच्या कहाणीने केवळ विज्ञानाच्या क्षेत्रात महिलांच्या यशाची गाथा सांगितली नाही, तर मी भारतीय महिलांसाठी प्रेरणादायक ठरली आहे. याचे योगदान भारताच्या अणु आणि अंतराळ क्षेत्रात महत्त्वाचे आहे आणि त्यांच्या कामामुळे भारताला एक नवीन दिशेची कल्पना मिळाली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका.